आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फक्त दुःखाचा नाही, ती एक जखम आहे. एक अशी जखम जी शब्दांनी भरून येणार नाही. सकाळ उगवली खरी, पण प्रकाशाआधीच एक काळी बातमी संपूर्ण राज्यावर कोसळली. बारामतीच्या जमिनीवर उठलेले ते धुराचे लोट फक्त अपघाताची खून नव्हते. तो धूर होता एका काळाचा, एका विश्वासाचा आणि एका संपूर्ण युगाचा. त्या धुरामागे फक्त जळालेलं आकाश नव्हतं, तर हादरलेली माणसं होती, उद्ध्वस्त झालेली नाती होती आणि सुन्न झालेला महाराष्ट्र होता. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते फक्त एक नाव नव्हतं, ते एक वजन होतं. राजकीय नोंदींमध्ये ठसठशीत उमटलेलं आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणात खोलवर रुजलेलं नाव अजित अनंतराव पवार. त्यांच्या आयुष्याच्या आणि राजकारणाच्या काठावर आज अचानक झालेली ही दुर्घटना राज्याला आणि देशाला फक्त धक्का देऊन गेली असं नाही, तर अनुत्तरित प्रश्न, न भरून येणारी पोकळी आणि अंत न दिसणारी वेदना देऊन गेली. आज कोणी नेता हरपला असं नाही, तर महाराष्ट्राने आपलंच काहीतरी गमावलं अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. आणि या जखमेची वेदना फार काळ, खूप काळ मनाला बोचत राहणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नाव केवळ चर्चेत राहत नाही, तर ती काळावर आपली छाप उमटवतात. अजित पवार हे असंच एक नाव आहे. सहकाराच्या मातीपासून सत्तेच्या केंद्रापर्यंतचा त्यांचा प्रवास हा फक्त राजकीय वाटचाल नव्हती, तर संघर्ष, निर्णय, वाद आणि धाडस यांनी घडलेली एक जिवंत कहाणी होती. हा प्रवास समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणाचं चित्र अपूर्ण राहील. 1980च्या दशकात बारामती पुणे पट्ट्यातील सहकारी संस्था आणि साखर उद्योगातून त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे पहिले पाऊल पडले. इथेच त्यांनी मातीचा वास ओळखला, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि प्रशासन केवळ फाईल्समधून नव्हे, तर जमिनीवरून चालतं हे आत्मसात केलं. 1991 मध्ये लोकसभेत प्रवेश करत त्यांनी राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव घेतला, पण त्यांचं मन आणि ध्येय मात्र महाराष्ट्राच्या भविष्यासोबतच घट्ट जोडलेलं राहिलं. 1995 नंतर मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्यांनी त्यांची खरी ओळख घडवली. ऊर्जा, कृषी, सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम यासारख्या खात्यांमधून त्यांनी निर्णय घेतले, जे अनेकदा कठोर होते, पण परिणामकारक ठरले. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प केवळ आकड्यांचे नव्हते, तर विकासाचे आराखडे होते. समर्थकांना त्यांच्यात ठाम नेतृत्व दिसलं, निर्णय घेण्याची हिंमत आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. पण हा प्रवास सरळ नव्हता. यशाच्या सावलीत वादही होते. सिंचन प्रकल्पावरील आरोप, प्रशासनातील कडक भूमिका आणि आक्रमक राजकीय शैली यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. काहींना ती शैली अस्वस्थ करणारी वाटली, तर अनेकांना तीच शैली काम करून दाखवणाऱ्या नेतृत्वाची खूण वाटली. या प्रवासात यश आणि वाद हातात हात घालून चालत राहिले. 2019 हा त्यांच्या कारकिर्दीतील निर्णायक क्षण ठरला. पहाटे घेतलेला सत्ता निर्णय आणि त्यानंतरचा राजीनामा या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण या क्षणाने एक गोष्ट स्पष्ट केली, अजित पवार निर्णय घेण्यास घाबरणारे नेते नव्हते. पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून परत येताना कोविड सारख्या अभूतपूर्व संकटात राज्याचं अर्थकारण सावरणं ही मोठी कसोटी होती. त्या काळात आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न केंद्रस्थानी राहिला. 2023 मध्ये राष्ट्रवादीतील फूट आणि नव्या सत्ता समीकरणात प्रवेश करत त्यांनी पुन्हा एक मोठं पाऊल उचललं. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना विकास आणि प्रशासकीय समन्वयावर भर देण्याचा दावा झाला, तर विरोधकांनी संधी साधूपणाची टीकाही केली. याच टप्प्यावर त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली. समर्थकांसाठी काम करून दाखवणारा प्रशासक, विरोधकांसाठी कठोर आणि बेधडक राजकीय खेळाडू. या संपूर्ण प्रवासात पवार कुटुंबाचा राजकारणावरचा प्रभाव कधी एकत्र तर कधी मतभेदातून सातत्याने चर्चेत राहिला. सहकारापासून अर्थसंकल्पांपर्यंत, संघर्षापासून मोठ्या निर्णयांपर्यंत अजित पवार यांची कारकीर्द ही बदलत्या महाराष्ट्राची साक्ष आहे. हा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, राजकारणात टिकून राहण्यासाठी केवळ सत्ता पुरेशी नसते, तर निर्णय घेण्याची हिंमत, टीका सहन करण्याची ताकद आणि पुढे चालत राहण्याचं धैर्य लागतं. यश, टीका
आणि निर्णयात्मक वळणांवर मधोमध उभा राहिलेला हा अध्याय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम अभ्यासला जाणारा ठरले. अजित पवार ज्यांनी आयुष्यभर निर्णय घेतले पण स्वतःच्या जाण्याचा निर्णय कधीच घेतला नव्हता, ते आज अचानक आपल्या सगळ्यातून दूर गेले. सत्तेच्या गोंगाटात, टीकेच्या आवाजात, वादांच्या रणांगणात उभा असलेला हा माणूस आज मात्र शांत झाला आहे, खूप शांत. आज कोणी नेता हरपला नाही, आज एका घरातला माणूस हरपला आहे. कुटुंबासाठी एक आधार, कार्यकर्त्यांसाठी एक दिशा आणि महाराष्ट्रासाठी एक अनुभव आज अचानक निघून गेलाय. कुटुंबासाठी एक आधार, कार्यकर्त्यांसाठी एक दिशा आणि महाराष्ट्रासाठी एक अनुभव आज अचानक निघून गेला आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर चर्चा होत होती, आज त्यांच्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. कारण काही माणसं जातात तेव्हा फक्त देह जात नाही, एक संपूर्ण काळ संपतो. प्रश्न आहे की पोकळी कोण भरून काढणार? अजित पवार गेले, पण त्यांच्या निर्णयांची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या धाडसाची सावली महाराष्ट्राच्या राजकारणावर कायम राहील. मित्रांनो, काही एक्झिट टाळ्यांमध्ये होतात, काही एक्झिट अशा असतात जिथे शब्द गळतात आणि डोळे ओले होतात. आज तसाच एक क्षण आहे. अजित पवार गेले, पण त्यांनी सोडलेली शांतता फार मोठा आवाज करून गेली आहे. आमच्या टीमच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण